कर्नाटकात आळंदकडे निघालेल्या कारला आळंदहून सोलापूर दिशेने तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिला व लहान मुलांसह 8 जण जखमी झाले. यापैकी 5 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले. हा अपघात रविवारी 24 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सांगवी तालुका अक्कलकोट येथे घडला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती, ट्रक रस्त्यावर पलटी झाला तर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातातील ट्रक हा आळंदहून सोलापूरकडे तांदळाची वाहतूक करीत होता. या ट्रकमधून धनलक्ष्मी पवार वय 50, आरुष पवार वय 4 व शाहेद नदाफ वय 30 तिघे राहणार आळंद प्रवास करीत होते, तर कारमधून यासिन शेख वय 32 राहणार गंगानगर कलबुर्गी, अजय सलगर वय 26 राहणार आळंद, आयुब नदाफ वय 25 राहणार आळंद व महम्मद इस्माईल वय 54 राहणार शिरपूर कलबुर्गी हे प्रवास करीत होते. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिकांना तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यांना तात्काळ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.